गोष्टी कोणाला ऐकायच्या आहेत? हात वर करा, हात खाली करा. गोष्टी सगळ्यांना आवडतात का? आज मी तुम्हाला या वर्षातली पहिली गोष्ट सांगणार आहे आणि दर शुक्रवारी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट घरी गेल्यानंतर आईला सांगायची, आपल्या बहीण भावांना सांगायची. एवढं लक्ष ठेवायचं आणि ऐकायचं. ओके? आता माझ्या मागून म्हणा, मी गुड बॉय आहे. मी गुड गर्ल आहे. माझी कामे मी करतो. माझी कामे मी करते. आम्ही घरची कामे करतो. आम्ही शहाणी मुलं आहोत. मी खूप मोठा होणार आहे. जय हिंद. आता म्हणा माझ्या मागून, लहान मुलांना मोठे करणाऱ्या गोष्टी समंजस, जबाबदार आणि कामाचा माणूस करणाऱ्या गोष्टीचं नाव आहे लहानच्या मॉन्टीचं मोठं स्वप्न. चौथीत शिकणारा छोटासा मॉन्टी रॉबर्ट एकदा शिक्षिकेनी वर्गात निबंध लिहायला विषय दिला. मोठेपणी तुम्ही कोण होणार? कोणी लिहिलं? डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी शिक्षक, कोणी लिहिलं अधिकारी. मॉन्टीनी मात्र वेगळंच लिहिलं. मी मोठेपणी 200 घोड्यांच्या तबेल्याचा मालक होणार. त्या घोड्यांसाठी 400 एकर हिरवगार कुरण असणार. शिक्षिकेनी निबंधावर मोठं नापास लिहिलं. त्या म्हणाल्या, मॉन्टी, तुझे वडील साधे घोड्यांना प्रशिक्षण देतात. तुमची आर्थिक परिस्थिती ही साधी आहे. एवढं मोठं स्वप्न खरं होणार नाही. निबंध पुन्हा लिहून आण. मॉन्टी शांतपणे म्हणाला, मॅडम, निबंध मी बदलू शकतो, पण माझं स्वप्न सोडणार नाही. वर्ष लोटली. एक दिवशी त्याच शिक्षिका विद्यार्थ्यांना घोड्यांचा मोठा स्टड फार्म दाखवायला घेऊन गेल्या.
फाटकावर नाव होतं मॉन्टी रॉबर्ट स्टर्डफॉर्म. आग 200 घोडे होते, भोवताली 400 एकर, हिरवगार कुरण होतं. शिक्षिका हसल्या आणि म्हणाल्या, मॉन्टी, बरं झालं तू तुझं स्वप्न सोडलं नाहीस. स्वप्न पाहणारे अनेक असतात. स्वप्नासाठी झटणाऱ्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. मी गुडबॉय आहे, मी घरचं काम करतो, मी शहाणा होणार, मी मोठा होणार. जय हिंद.